हॅलो फ्रेंड्स, आजची किट्टी पार्टी आहे सुनीता घागरे ताईंची. चला तर मग पाहूया धमाल. तर आज आपण पाहणार आहोत नेमकं किट्टी म्हणजे काय आणि किट्टी पार्टीमध्ये महिला करतात तरी काय. तर पाहूया आपण या किट्टीचा अर्थ. आजचा किटीचा रंग ठरला होता नेव्ही ब्ल्यू. आणि आता आपण पाहूया किटीचा गेम. आता किटीचा गेम समजून घेऊया काय येतो. तर एका बाउलमध्ये भरपूर सारे कॉईन्स घेतले होते. वेगवेगळे होते, 2 रुपये, 1 रुपये, 5 रुपये. पण कॉईन्सला महत्त्व नव्हतं, काउंटिंगला महत्त्व होतं. आणि 3 समोर रिकामे बाउल घेतले होते. तर डाईजने 3 वेळा खेळायचं होतं. म्हणजे पहिल्यांदा खेळलं तर पहिल्या वाटीत डाईजवर 2, 3 जे येईल तेवढे कॉईन त्या बाउलमध्ये टाकायचे होते. नंतर परत दुसऱ्यांदा खेळायचं. असं करून 1 मिनिटाचा टायमिंग दिला होता. क्रमनुसार त्या बाउलमध्ये जितके डाईजवर आकडा येईल तेवढे कॉईन टाकून आपल्याला बाउल भरवायचे होते. आणि त्यानंतर प्रत्येक बाउलमध्ये अशा 3 चिठ्ठ्या ठेवायच्या होत्या. त्या चिठ्ठ्यांमध्ये एकीवर लिहिलं होतं सिंगल, एकीवर लिहिलं होतं डबल आणि एकीवर लिहिलं होतं लकी नंबर. त्यानंतर परत डाईस खेळायचा आणि 1-2 चिठ्ठ्या आपण ठेवलेल्या आहेत. तर त्यामध्ये सिंगल किंवा डबल असं लिहिलेलं होतं. मग ती आपण कोणतीही चिठ्ठी उचलायची. जर सिंगलची चिठ्ठी असेल तर सिंगलच्या बाउलमधले कॉईन्स मोजायचे आणि ते आपण काउंटिंग करायचे. त्यानंतर लक्कीसाठी मनात एक आपण सगळ्यांना सांगायचं की माझा हा लक्की नंबर आहे. त्यानंतर मग डाईस खेळायची. तर आपला लक्की नंबर आला तर ते लक्की नंबरचेही कॉईन आपल्या जे सिंगलच्या चिठ्ठीमध्ये आलेले कॉईन आहे त्यामध्ये ते काउंट होणार होते. आणि दोन्ही मिळून मग ते आपल्याला त्याचे नंबर मिळणार होते. आणि जर तुम्हाला लकी नंबर नाही मिळाला तर मग तुमचे जेवढे सिंगल आहे ते मिळणार होते. किंवा जर तुम्हाला डबलची चिठ्ठी आली तर तुमचे जेवढे कॉईन पडलेले आहेत ते समजा जर तुमचे 5 कॉईन त्यामध्ये पडलेले आहेत तर ते डबल होऊन तुम्हाला 10 मिळणार होते. असा एकदम छान गेम होता. काही चिटिंग वगैरे नव्हती. कुणीही खेळला असता आणि कसाही खेळला तरी शेवटी हा लकी गेम होता. कारण कोणाला कोणती चिठ्ठी मिळणार होती हे सांगू शकत नव्हतो. मेन त्या 2 लास्टच्या चिठ्ठ्या असतात, सिंगल की डबल. तर त्याच्यावर हा खेळ जास्त डिपेंड राहतो. तर अशा प्रकारे सगळे मिळून आम्ही हा खेळ खेळलो. आणि या खेळामध्ये सगळ्यात जास्त कॉईन माझे झाले होते. कारण मला डबलची चिठ्ठी आली होती प्लस माझ्या त्या बाउलमध्ये कॉईनही जास्त पडलेले होते. त्यामुळे या खेळाची विनर मी झाले होते आणि मला खूप आनंद झाला होता त्या गोष्टीचा. खरं पाहिलं ना तर या गेममध्ये कोणालाच लकीची चिठ्ठी जो मनात नंबर धरला होता ते कोणालाच पडले नव्हते. त्यामुळे ते नंबर आमचे कोणाचेच काउंट नाही झाले. हां, डबल आमचे दोघी तिघींचे पडले पण त्यांची काउंटिंग कमी होती. कारण नुसती डबलची चिठ्ठी येऊनही उपयोग नव्हता. डबलची चिठ्ठी आल्यानंतर आपल्याला त्या डबलच्या चिठ्ठीमधले कॉईन्सही भरपूर असायला हवे तरच त्याचं बेनिफिट मिळत होतं. त्यामुळे या गेमची विनर मी ठरले होते. यानंतर आम्ही एक दुसराही गेम ठेवला होता. आता हा गेम आमचा सर्वांचा खेळून झाला होता आणि याच्यात भरपूर आम्ही सर्वांनी एन्जॉय केला होता. आणि ही किट्टी खरं तर एन्जॉय करण्यासाठीच असते. हारजीत कोणाची तरी होत असते. आम्ही किट्टीचा असा रूल ठेवलेला आहे की आम्ही 2 गेम घेतो आणि 2 वेळा हौजी खेळतो आम्ही. मग या 2 गेममध्ये 2 विनर ठरतात. त्यांच्यासाठी जिच्याकडे किट्टीचा नंबर असतो ती गिफ्ट ठेवते व इतर महिलांनाही छोट्या स्वरूपात गिफ्ट दिले जाते. आणि अशी आम्ही धमाल करतो. 1, 2, 3 स्टार्ट. आता गेमचा दुसरा राऊंड चालू होणार होता आणि हाही गेम कसा खेळला जाणार आहे तेही मी तुम्हाला दाखवते. पण आम्ही खूप धमाल करतो यामध्ये. किती म्हणजे महिन्यातून एक तारीख अशी ठरवली जाते. आमचा 11 ते 12 महिलांचा आम्ही ग्रुप केलेला आहे. तर प्रत्येकीच्या घरी आळीपाळीने आम्ही महिन्यातून 1 दिवस एकत्र भेटतो. तेही अगदी घरातली कामं बिमं आवरल्याच्या नंतर
1 ते 5 असं आम्ही टायमिंग ठरवलेला आहे. तर ते 4-5 तास आम्ही मैत्रिणींच्यात घालवतो. एक घरातून थोडंसं आपण आपल्या मैत्रिणींच्या सहवासात जाऊन एक एन्जॉय करतो. कारण प्रत्येकीच्या घरातला ट्रेस म्हणा, सुखदुःख हे असतातच. त्यातून थोडंसं बाजूला होण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि खूप छान पद्धतीने आम्ही हा एन्जॉय करतो. आता गेमचा रूल मी तुम्हाला समजून सांगते. एका प्लेटमध्ये आम्ही वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. लाल, हिरवी आणि पिवळी अशा 3 कलरच्या बांगड्या घेतल्यात. तर गेमचा रूल असा होता, या प्लेटमध्ये आम्ही तांदूळ भरले होते आणि त्यामध्ये या प्रकारे आपल्याला बांगड्या एकाआड एक अशा उभ्या करून ठेवायच्या होत्या आणि माचीसच्या काडीने डाईसवर खेळल्यानंतर समजा 2 किंवा 3 आकडा आला तर 1, 2, 3 असं मोजून 3 नंबरची बांगडी माचीसच्या काडीने उचलून तांदूळ न सांडवता खाली ठेवायची होती. जर घेताना तांदूळ सांडले किंवा बांगडीचं काउंटिंग चुकलं तर गेममधून आऊट होतं. तर अशा प्रकारे अगदी सिंपल आणि साधा हा गेम होता. तर 1 मिनिटामध्ये तुम्ही किती बांगड्या बाजूला काढणार होते त्याची काउंटिंग ठरवलेली होती. उदाहरणार्थ जर तुम्ही एका बांगडीचा रंग समजा हिरव्या बांगडीचा रंगाची प्राईज आम्ही 5 गुण दिले होते. लाल रंगाच्या हिला 3 दिले होते. पिवळ्या रंगाच्या हिला 2 दिले होते. मग त्या महिलाच्या काउंटिंगनुसार तिने जेवढ्या बांगड्या बाजूला काढल्या होत्या ते गुण लिहिण्यात येतात आणि लास्टला 1 मिनिटानंतर ते गुण काउंटिंग होतात. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 ते 6 बांगड्या प्रत्येकीने काढल्या. तर मला वाटतं आम्ही 30 सेकंदाचाच टायमिंग ठेवला होता कारण आम्हाला दुसरेही गेम घ्यायचे होते. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही 30 सेकंद ठेवा किंवा 1 मिनिट ठेवा. तर या क्रमानुसार तुम्ही हा गेम खेळून या गेमची विनर लास्टला जिचे काउंट जास्त होतील ती या गेमची विनर होणार होती. तर आम्ही सगळ्याजणी असा हा गेम खेळतो आणि लास्टला जिची काउंटिंग जास्त ठरणार होती ती या गेमची विनर असणार होती. तर अतिशय अगदी खूप चिडाचिडही होते, आरडओरड होतो आणि एकदम धम्माल करून आम्ही हा गेम खेळतो. इथे आम्ही असं एकदम लहानपणी आपण जसं एन्जॉय करतो तसं लहान होऊन आम्ही एकमेकीशी वागत असतो आणि मनमोकळेपणाने इथे आम्ही ते 3-4 तास घालवत असतो. कारण आपण आपल्या कामाच्या ट्रेसमध्ये असतो, नेहमी आपण जबाबदारीमध्ये व्यस्त असतो. तर त्यातून ही थोडीशी आम्ही आमच्यासाठी घेतलेली स्पेस आहे. यालाच किट्टी म्हणतात. म्हणजे किट्टीचा अर्थ की लोकांना वाटतं काय धांगडधिंगा घालणं, हे असं काही नाही. आम्ही सगळ्या स्वतःच्याच जबाबदारी किंवा प्रोफेशनल आहोत. यामध्ये कोणी वकील आहे, कोणी टीचर आहे, कोणी पोलीस आहे, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या याच्यावरती काम करतात. त्यातून ते सगळ्या ज्या दिवशी घरी असतात त्या दिवशी आम्ही ही धमाल करतो आणि एकमेकीच्या घरी आम्ही महिला मिळून असं छान धम्माल करतो. आणि खरंच आम्ही दर महिन्याला किट्टी कधी येते याची वाट पाहत असतो. कारण त्या दिवशी आम्ही मनमोकळेपणाने एवढे हसतो की आम्हाला ते किट्टीची आठवण येत राहते की अरे आपली नेक्स्ट किट्टी कधी येणार आहे. तर अशा प्रकारे आता जवळजवळ हाही गेम आमचा झाला होता. आता हे दीपालीचा नंबर आला होता आणि ती खेळत होती. ती कोणताही गेम एकदम सिरियसपणे खेळती म्हणून आमची मजाक मस्ती चालू असते. पण कुणीही राग धरत नाही. किटीपुरतं एकमेकीची उणीधुणी जरी काढली तरी ती तेवढ्यापुरती मर्यादित असतात. त्यानंतर आम्ही सर्व नॉर्मल असतो आणि मस्त एकत्र येऊन छान असे प्रोग्रामही करत असतो. तर खरं तर मैत्रिणींशिवाय मजाही नसते लाईफमध्ये. थोडंफार आपण घरातून बाहेर जेव्हा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जातो तेव्हा अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतो आणि आपल्याला हवं तसं आयुष्य आपण फक्त मैत्रिणींसोबत घालवत असतो. याचा हा खूप छान अनुभव आहे माझा. आपली फॅमिली तर आपल्यासोबत नेहमीच असते आणि ती असणारच आणि महिन्यातून एकदाच ही घेतो. तोही वेळ आम्ही असा निवडतो की आपल्या मुलांना किंवा घरातील कोणालाही त्याचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही हा काढलेला वेळ असतो. तर आता हाही गेम जवळजवळ संपला होता. लास्ट दीपालीचा नंबर चालू होता आणि यामध्ये सगळ्यात जास्त काउंट झाली होती यास्मिनची आणि तिने 6 बांगड्या काढल्या होत्या आणि तिची गुणसंख्याही जास्त भरली होती. त्यामुळे आजची विनर होती यास्मिन.
सेकंड गेमची विनर होती यास्मिन आणि तिलाही खूप आनंद झाला होता. तर तिने तो कशा प्रकारे एन्जॉय केला तेही मी तुम्हाला आत्ता दाखवलं. तर आता पाहूया पुढे. तर पहिल्या गेमची विनर मी आणि दुसऱ्या गेमची विनर यास्मिन. तर आम्हाला असे गिफ्ट सुनीताताईंनी दिले आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. खरं तर इथे गिफ्टला महत्त्वच नसतं, पण आम्ही जो टाईम एकत्र घालवतो तो एवढा हसून खेळून घालवतो की खूप म्हणजे खूप आम्ही धमाल करतो. तर आरतीताईंनी इतर महिलांनाही खूप छान गिफ्ट आणले होते. प्रत्येकीला त्यांनी असे पर्स आणल्या होत्या आणि प्रत्येकीला गुलाब दिले. त्यानंतर सर्वांसाठी त्यांनी नाश्ताही ठेवला होता आणि आता उन्हाळा असल्यामुळे त्यांनी छान आईस्क्रीमचीही सोय केली होती आणि सर्वांनी खूप अशी धमाल करून आता आमची किट्टी संपणार होती. तर छान एकदम खूप खुश होतो आम्ही आणि या पद्धतीने आम्ही किटी एन्जॉय करतो. तर कशी वाटली तुम्हाला आमची ही किटी मैत्रिणींनो, नक्की सांगा. एक आम्ही स्वतःसाठी काढलेला हा वेळ आहे, हे तुम्हाला चुकीचं वाटतं का हेही कमेंटमध्ये सांगा. कारण आपण आपल्यासाठी थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आमची गेम खेळून झाले होते. गेम झाल्यावर आम्ही हौजी घेतो. आता हौजीमध्ये आम्ही एक हौजीचा गेम असा असतो, काहींना माहीत आहे काहींना माहीत नाही, त्यासाठी मी सांगते. तर असं एक आकड्यांचं बुक असतं, त्यामध्ये प्रत्येकीला आम्ही 10-10 रुपये भरून प्रत्येकीला चिठ्ठी देतो आणि मोबाईलवरती संख्या लावतो. जो आकडा येईल त्याला गोल करायचा. त्यामध्ये पहिले 5 अंक कोणाचे लवकर येतात त्याला JD5 असं बोललं जातं. मग तो एक विनर. मग पहिली लाईन ज्याची पहिली होते तो विनर, नंतर सेकंड लाईनचा विनर आणि नंतर थर्ड लाईनचा विनर, असं त्याच्यामध्ये विनर ठरवला जातो आणि फुल हौजी. आता यानंतर आम्हाला छान असे स्नॅकचे बॉक्स दिले. त्यानंतर मस्त आमची आईस्क्रीमची पार्टी झाली आणि आता आमचा हा गेम आम्ही म्हणजे किट्टी पार्टी आता ऑलमोस्ट झाली होती आणि खूप छान आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले होते. तर मैत्रिणींनो, तुम्हीही असा तुमच्यासाठी नक्की वेळ काढा आणि अशी छान किटी पार्टी तुम्हीही करा. तर मी थोडक्यात आज किटीचे महत्त्व सांगितले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.